So hello dear students, we are discussing introduction to science. सायन्स काय आहे, त्याच्या नेमकी काय काय व्याप्ती आहे, कुठं कुठं पसरलेला आहे याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत लेकरांनो. अँड यू ऑल आर ऍडमिटेड टू द सायन्स फॅकल्टी. सायन्स फॅकल्टीला तुम्ही ऍडमिट झालेले आहात, म्हणजे तुम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि यू शुड नो अबाउट द सायन्स. तुम्हाला सायन्स बद्दल माहिती असली पाहिजे, म्हणून हे सुरुवातीचे काही मी व्हिडिओ घेत आहे. तर नेमकं आपण सायन्स का शिकावं, नेमकं सायन्स काय करतो, नेमकं सायन्समुळे आपल्याला काय फायदा झालेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं लेकरांनो, सायन्स इम्प्रूव्ज आवर लिव्हिंग स्टँडर्ड. सगळ्यात महत्वाचं बघा, इम्पॉर्टन्स ऑफ सायन्स जर तुम्हाला कुणी विचारला, इफ वी थिंक इन ए पॉझिटिव्ह वे, जर सायन्सचा जर विचार आपण सकारात्मक पद्धतीने जर करायला लागलो, जर सायन्स आपण सकारात्मक पद्धतीने जर आपण ह्या आपल्या डेली लाईफमध्ये वापरायला लागलो, तर सायन्स आपल्याला किती फायद्याचं. तर नेमकं काय करतं, इट इम्प्रूव्ज द लिव्हिंग स्टँडर्ड. बघा सायन्स काय करतं, इम्प्रूव्ज लिव्हिंग स्टँडर्ड. लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे काय, आपली जी दैनंदिन जीवनशैली आहे, ही दैनंदिन जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्याचं काम. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे, म्हणजे आपली दैनंदिन वागण्याची तऱ्हा, जी आपली जीवनशैली आहे याच्यामध्ये त्यानं खूप कमालीचा बदल घडवून आणतं. आपल्याला वागावं कसं, काय खावं, केव्हा खावं, किती वेळा खावं, कशा पद्धतीनं खावं, किंवा कुठले राहणीमान कसलं असलं पाहिजे, केव्हा उठलं पाहिजे, केव्हा झोपलं पाहिजे, कोणते कपडे घातले पाहिजेत, कोणत्या सीझनमध्ये काय केलं पाहिजे, प्रत्येक बाबतीचं नॉलेज आपल्याला सायन्स देतं लेकरांनो. म्हणजे इम्प्रूव्ह लिव्हिंग स्टँडर्ड. अलग लक्षामध्ये, लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे आपली दैनंदिन जी जीवनशैली आहे, जी राहणीमान आहे, हे राहणीमान उंचावण्याचं काम कोण करत असतं, सायन्स करत असतं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा सायन्सचा आणखीन एक इम्पॉर्टन्स, तो म्हणजे सॅटिस्फाईज द बेसिक ह्युमन नीड्स. बेसिक ह्युमन नीड्स. बघा, मानवी ज्या गरजा आहेत, ज्या काही गरजा आहेत, आज आपण जन्मापासून मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, वी आर युझिंग ओनली सायन्स. आज आपण सायन्सवर डिपेंड आहे. टीव्ही असेल, कितीतरी टेक्नॉलॉजी आपल्या घरामध्ये आहेत, कूलर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, LPG आहे, गॅस आहे, सिलेंडर, जे काही आहेत तुमचे, फॅन्स आहेत, मोटरसायकल आहे, कार आहे, विमान आहे, एरोप्लेन आहे, जेवढे वाहन, ओनली बिकॉज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ सायन्स. हे सगळं सायन्सच्या डेव्हलपमेंटमुळे झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या मानवी ज्या गरजा आहेत, त्या सगळ्या गरजांचं पूर्तता करण्याचं काम कोण केलेलं आहे, सायन्सनं केलेलं आहे, करत आहे. पण जर आपण ह्या सायन्सला, मी आणखीन एक वेळ शब्द वापरले, इफ वी थिंक ऑफ द सायन्स इन ए पॉझिटिव्ह वे, जर आपण सकारात्मक पद्धतीनं जर वापर, सायन्स तर सगळ्याच गोष्टी डेव्हलप करायला, पण आपण बऱ्याच सायन्सनं डेव्हलप केलेल्या गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीनं वापरायला लागलेलो. मोबाईल आहे, आज मोबाईल आपण किती लेवलपर्यंत वापरला पाहिजे, मोबाईलची आपण वापरण्याची तऱ्हा जी आज समाजामध्ये 99% लोकांकडचे मोबाईल हे बिनकामी पद्धतीनं वापरले जातात. त्याची मेन गरज, त्याचा शोध का लागला, आज त्यांना आपल्याला किती लाईफ सुकर केलेले. मोबाईल म्हणजे तुमची आज बँक आहे, मोबाईल म्हणजे तुमची आज गुगल आहे, मोबाईल म्हणजे तुमचं आज सगळं बुक्स आहेत, मोबाईल म्हणजे तुमची नोटबुक आहे, मोबाईल म्हणजे तुमची वही आहे, पेन आहे, एव्हरीथिंग इज इन ए मोबाईल. सगळं आज मोबाईलमध्ये. पण आपण मोबाईलचा सकारात्मक पद्धतीने वापर करतो का, मी म्हणून म्हणालो 99% लोक आजही मोबाईलचा केवळ एक खेळणं म्हणून वापर करायला. त्याच मोबाईलचा वापर आपण नॉलेज घेण्यासाठी, घेण्यासाठी, समाजाच्या उद्धारासाठी, वाचण्यासाठी, आपलं पूर्ण थिंकिंग पॉवर, आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ती बदलण्यासाठी आपण मोबाईलचा वापर, म्हणून टेक्नॉलॉजीचा, सायन्सचा वापर हा आपण सकारात्मक पद्धतीने केला पाहिजे. तर आपल्याला ते सायन्स फायदा देऊन जाईल लेकरांनो. आणि हेच फायदा देणारं सायन्स तुम्हाला येत्या 2 वर्षामध्ये आणि इन द रेस्ट ऑफ द लाईफ, नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्हाला शिकायचंय. आणि म्हणून हे सायन्स काय, त्याच्या ब्रँचेस काय आहेत, तर ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो द सायन्स फॅकल्टी ओके, फॉर पर्टिक्युलरली स्पीकिंग अबाउट 11th अँड 12th, जर आपण आता फक्त 11वी-12वी पुरता म्हणजे ज्युनियर कॉलेजचा जर विचार करायचा झाला, दिस सायन्स फॅकल्टी इज फॉर आवर 11th-12th स्टँडर्ड. द सायन्स फॅकल्टी इज डिवायडेड इंटू 4. म्हणजे सायन्स फॅकल्टीचे आपल्याला 4 सब्जेक्ट या ठिकाणी शिकायचे आहेत. द फर्स्ट वन इज बायोलॉजी. ओके. The second one is chemistry.
The third one is physics. And fourth one is mathematics and statistics. Mathematics शॉर्ट मध्ये लिहिले मी मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स. तर बघा, these 4 subjects you have to study in these 2 years, 11th आणि 12th मध्ये. बेसिक सगळे बेसिक जे सायन्सेस आहेत, प्युअर सायन्सेस ज्या दिवशी आपण त्या दिवशी पाहिलं त्या मागच्या व्हिडिओमध्ये, तर बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स नाही. अँड फॉर दीज 2 years आय विल टीच दीज 2 सब्जेक्ट. या 2 वर्षामध्ये मी तुम्हाला 11वीलाही 2 सब्जेक्ट शिकवणार आहे आणि 12वीलाही तुम्हाला मी 2 सब्जेक्ट शिकवणार आहे, ते म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्री. आणि म्हणून इन दिस व्हिडिओ वी शॅल ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन दीज 2 सब्जेक्ट. हे 2 सब्जेक्ट काय आहेत, काय नाहीत याची डिटेल, बिकॉज दीज सब्जेक्ट, द इन्फॉर्मेशन अबाउट दीज सब्जेक्ट विल बी गिव्हन बाय युअर रिस्पेक्टिव्ह टीचर. जे जे काही तुम्हाला शिकवणारे लेक्चर्स आहेत ते त्यांच्याबद्दलची माहिती डिटेलमध्ये देतील. त्याच्यामध्ये जास्त वेळ घालण्याची आपल्याला गरज नाही. नाऊ बायोलॉजी अँड केमिस्ट्री. व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी? सायन्सची डेफिनेशन आपण त्या दिवशी शिकली. बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. जीवशास्त्र, बायोलॉजी. द वर्ड इट सेल्फ सजेस्ट बायो. बायो मीन्स लिव्हिंग. सी, आय एम स्प्लिटिंग द वर्ड. मी वर्डला स्प्लिट करायला. बायो, लिव्हिंग. लॉजी जो शब्द आहे, लोगोज मीन्स स्टडी. म्हणजे त्याच्या नावातच दडले बघा. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी म्हणजे बायोलॉजी. व्हॉट इज बायोलॉजी? द ब्रँच ऑफ सायन्स. द ब्रँच ऑफ सायन्स, सायन्सची एक शाखा. द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड बायोलॉजी. व्हॉट इज बायोलॉजी? द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ, जी निगडीत आहे. कशाची निगडीत आहे? डील्स विथ. कशाचा अभ्यास करते? डील्स विथ स्टडी ऑफ. स्टडी करते कुणाचा? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी करणारं शास्त्र म्हणजे जीवशास्त्र. सजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे जीवशास्त्र. नेमकं काय काय अभ्यास केला जातो? सजीवांचा अभ्यास केला जातो म्हणजे नेमकं काय केलं जातं? सजीवांची बघा, कोणते कोणते कॅरेक्टरचा अभ्यास बायोलॉजीत होतो? मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी, मॉर्फॉलॉजी, मॉर्फॉलॉजी बाह्य स्वरूपाचा अभ्यास. बाह्य स्वरूपाचा अभ्यास एखाद्या सजीवाच्या, तो बाहेरून कसा आहे, त्याचे कोणते कोणते अवयव आहेत, ते कसे दिसतात, यांचा अभ्यास म्हणजे मॉर्फॉलॉजीचा अभ्यास बायोलॉजीत केला. सजीवाच्या एवढ्या कॅरेक्टरचा मॉर्फॉलॉजीचा अभ्यास केला जातो. फिजिओलॉजीचा अभ्यास केला जातो. फिजिओलॉजी, व्हॉट इज मीन बाय फिजिओलॉजी? फिजिओलॉजी म्हणजे सजीवांच्या प्रत्येक ऑर्गनच्या फंक्शनचा अभ्यास. द स्टडी ऑफ द फंक्शन ऑफ द एव्हरी पार्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज डन अंडर फिजिओलॉजी. म्हणजे बायोलॉजीमध्ये तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी करायला, कोणत्या कोणत्या मुद्द्याचा आधार घेऊन स्टडी करायला, तर त्याच्या बाह्य रूपाचा अभ्यास करायला, तुम्ही त्या सजीवाच्या प्रत्येक ऑर्गनच्या फंक्शनचा अभ्यास करायला. म्हणजे फंक्शनचा अभ्यास कुणात होतो? फिजिओलॉजीमध्ये होतो. देन अॅनाटॉमी. अॅनाटॉमी त्या ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक अवयवाच्या इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करायला. बघा, स्ट्रक्चरचा अभ्यास अॅनाटॉमीमध्ये. फंक्शन म्हणजे त्याच्या कार्य, त्या प्रत्येक ऑर्गनचे कार्य. फिजिओलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम्स पार्ट. ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक पार्टच्या फंक्शनचा अभ्यास फिजिओलॉजीमध्ये. मॉर्फॉलॉजीमध्ये म्हणजे आउटर कॅरेक्टर्स, जे काही बाह्य गुणधर्म आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास. आउटर प्रॉपर्टीज याचा अभ्यास. अॅनाटॉमी, स्ट्रक्चरचा अभ्यास, त्याची रचना कशी आहे, प्रत्येक अवयवाची रचना, कुठं काय दडलंय, कुठं काय बसवलंय, सेल कुठे आहे, टिश्यू कुठे आहेत, और सगळ्या ह्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास म्हणजे अॅनाटॉमीचा अभ्यास. देन बिहेवियर, त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या स्वभावाचा अभ्यास, बिहेवियरचा अभ्यास तो तिथं केला जातो. देन इव्होल्युशन. इव्होल्युशन, त्या पर्टिक्युलर सजीवाची उत्क्रांती कशी झाली. इव्होल्युशन म्हणजे तो हिस्ट्रीमधून कुठून कसा कसा येत गेला. आता समजा आपल्या ह्युमन बिईंगचाच अभ्यास करायचा आहे. ह्युमन बिईंग म्हणजे मानवाचा अभ्यास करायचा आहे, तर तो मानव कसा दिसतो बाहेरून. नाक आहे, डोळे आहेत, कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, ही म्हणजे मॉर्फॉलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे त्याच्या मग प्रत्येक अवयवाचं फंक्शनिंग काय काय आहे, कसे कार्य करतात, ते म्हणजे फिजिओलॉजी. अॅनाटॉमी म्हणजे त्या प्रत्येक अवयवात दडले काय, हर्ट कसं आहे, किती कप्पे आहेत, ब्रेन कसं आहे, त्याच्यातल्या काय चेतापेशी काय आहेत, न्यूरॉन्स काय आहेत, नर्व्ह सेल्स काय आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांचा अभ्यास करणे. लंग्सचा अभ्यास, फुफ्फुसांचा अभ्यास करणे, अल्व्हिओलस काय, हे सगळं आपण म्हणजे प्रत्येक अवयवाचा अभ्यास करणे म्हणजे अॅनाटॉमी.
बिहेवियर त्याच्या स्वभावाचा अभ्यास करणे, तो काय खातो, काय पितो, कसं बोलतो, कसं वागतो, तो कार्निवोरस आहे का, ऑमनिवोरस आहे का, हर्बिवोरस आहे, तो तृणभक्षक आहे का, मांसभक्षक आहे का, सर्व भक्षक आहे, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे बिहेवियरचा अभ्यास. इव्होल्युशन, त्याची उत्क्रांती कशी झाली, हु वेअर द अँसेस्टर्स ऑफ ह्युमन बिईंगचे अँसेस्टर म्हणजे पूर्वज कोण होते, या सगळ्यांचा अभ्यास ते आपल्याला एका चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघायचंच आहे 12th ला. तर त्या इव्होल्युशनचा अभ्यास. अँड देन ॲट लास्ट डिस्ट्रीब्युशन, द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे तो कुठं कुठं पसरलाय, तो पाण्यात राहतो का, जमिनीवर राहतो का, जंगलात राहतो का, हवेत राहतो, कुठं राहतो, या सगळ्यांचा अभ्यास. एवढ्या मुद्द्यांचा अभ्यास सजीवांचा करणे, आणि हे सजीवांचा सगळ्या एवढ्या मुद्द्याला धरून अभ्यास केला जातो, ती म्हणजे काय, बायोलॉजी. ओके, नाउ धिस बायोलॉजी हॅज सो मेनी ब्रँचेस. या बायोलॉजीला खूप ब्रँचेस आहेत लेकरांना. बॉटनी बघा, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, खूप खूप ब्रँचेस बायोलॉजीच्या आहेत. जीवशास्त्राच्या परत शाखा पडलेल्या आहेत. मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सेल्युलार बायोलॉजी और सेल बायोलॉजी असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. मॉलिक्युलर बायोलॉजी, ओके, व्हायरॉलॉजी, पॅरासायटॉलॉजी, देन फायकॉलॉजी, मायकॉलॉजी, जेनेटिक्स, सो मेनी ब्रांचेस are there. Ecology, evolution, all these are the branches of biology. Biophysics, जसं बायोकेमिस्ट्री तसं बायोफिजिक्स, ऑल दीज आर द सब ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. या सगळ्या बायोलॉजीच्या काय आहेत लेकरांनो, ब्रँचेस आहेत. जीवशास्त्राच्या शाखा पाडलेल्या. बॉटनी, द स्टडी ऑफ. आता ह्या 2 ब्रँचेस आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या, पर्टिक्युलरली याच ब्रँचवर आपल्याला 11वी-12वीला जास्त बोलायचंय. ह्याच्यातले काही चॅप्टर त्यांनी टाकलेले आहेत त्याच्यात. पण बॉटनी अँड झुलॉजी, बॉटनी वनस्पतीशास्त्र, द स्टडी ऑफ प्लांट्स, द ब्रँच ऑफ बायोलॉजी. बॉटनी काय आहे, ब्रँच ऑफ बायोलॉजी. बॉटनी काय आहे, ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स, दॅट इज कॉल्ड बॉटनी. स्टडी ऑफ प्लांट्स, वनस्पतीचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो ते वनस्पतीशास्त्र, त्याला आपण फायटॉलॉजी सुद्धा म्हणू शकतो. झुलॉजी, द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ अॅनिमल्स. बघा, अॅनिमल्सचा अभ्यास जिथं केला जातो ती झुलॉजी. अॅनिमल्सचा अभ्यास जिथं केला जातो ती झुलॉजी. झू म्हणजे प्राणी, लॉजी म्हणजे स्टडी, म्हणून झुलॉजी. प्लांट्सचा अभ्यास बॉटनी, अॅनिमल्सचा अभ्यास झुलॉजी. बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान म्हणजे बघा, वी हॅव टू use the biological processes. We have to manipulate the biological processes for the production of hormones and antibiotics. बघा, आपल्याला काय करायचं बायोटेक्नॉलॉजीमध्ये, सजीवाला हँडल करायचं, मॅनिप्युलेट करायचंय, टेक्नॉलॉजीचा त्याच्यात वापर करायचा आहे. जीन सोबत आपल्याला खेळायचंय, आणि जीन सोबत, जनुकासोबत खेळून आपल्याला हार्मोन्स, अँटीबायोटिक्स, मेडिसिन याची तयारी करायची, हे तयार करायचे, आर्टिफिशियली तयार करायचे. कुणाचा वापर करून, जीवावर टेक्नॉलॉजी वापरणे, सजीवावर तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढणे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. मायक्रोबायोलॉजी, नावातच आहे मायक्रो, सूक्ष्म जीवांचा अभ्यास, द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रोबायोलॉजी. बायोकेमिस्ट्री, बघा, बायो म्हणजे जीव, रसायन, द स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन्स इन द बायोलॉजी. बायो म्हणजे सजीवातल्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करणे. बायोकेमिस्ट्री, बायो म्हणजे सजीव, केमिस्ट्री म्हणजे रसायन, सजीवामधल्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करणे. द स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन्स इन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम,
दॅट इज बायोकेमिस्ट्री. म्हणून बघा, आता माझीच बॉडी धरा, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे मी. माझ्या बॉडीमध्ये आता ऍट अ टाइम 50 लाख डिफरंट केमिकल रिएक्शन्स आर गोइंग ऑन. आता माझ्या बॉडीमध्ये 50 लाखाच्या वर वेगवेगळ्या बायोकेमिकल रिएक्शन्स चालू आहेत, केमिकल रिएक्शन्स चालू आहेत. कुणात चालू आहेत? सजीवात चालू आहेत. मग सजीवातल्या ह्या सगळ्या रिएक्शनचा अभ्यास, या केमिकल रिएक्शनचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो ती बायोकेमिस्ट्री. सेल्युलर बायोलॉजी, सेलचा अभ्यास करणे. सेल काय आहे, पेशी काय आहे. सेल म्हणजे पेशी, पेशींचा अभ्यास, पेशीत काय काय दडले, काय नाही, कोणते कोणते पेशींचे अंग काय, त्याला आपण सेल ऑर्गॅनेल्स म्हणतो. ते सेल ऑर्गॅनेल्सचा अभ्यास करणे, या सगळ्यांचा अभ्यास. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सजीवाचं सगळ्यात महत्वाचं लहानात लहान जर युनिट, पण जे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे पेशी असते. त्या पेशीचा अभ्यास म्हणजे सेल्युलर बायोलॉजी. मॉलिक्युलर बायोलॉजी, न्यूक्लिक ऍसिड्सचा, प्रोटीन्सचा, प्रथिनांचा, तुमचे न्यूक्लिक ऍसिड जे आपल्या DNA RNA आहेत, या सगळ्यांचा अभ्यास कुणात केला जातो? मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये केला जातो. प्रोटीन, प्रथिनं काय आहेत, कसे डेव्हलप होतात, DNA काय आहेत, RNA काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी. व्हायरॉलॉजी, व्हायरसेसचा अभ्यास. आता कोरोना व्हायरस आपण बघायला होतच, म्हणजे व्हायरॉलॉजी ही डिपार्टमेंट आज याच्यावर काम करायची. लस शोधण्याचा, आपण लसीची वाट बघायला होतो, व्हॅक्सिनची वाट बघायला होतो. वी आर वेटिंग फॉर द प्रॉपर व्हॅक्सिन अँड दॅट व्हॅक्सिन इज डेव्हलप्ड अंडर द ब्रँच व्हायरॉलॉजी. ओके, तर ती व्हायरॉलॉजी व्हायरसेसचा अभ्यास करणारी. पॅरासायटॉलॉजी, पॅरासाइट, परजीवी, परजीवींचा अभ्यास करणारी पॅरासायटॉलॉजी. फायकॉलॉजी, फायकॉलॉजी म्हणजे अल्गी, अल्गी म्हणजे शैवाळ, शैवाळांचा अभ्यास करणारी म्हणजे फायकॉलॉजी. मायकॉलॉजी, फंगस, बुरशी, मायकॉस, मायकॉस म्हणजे बुरशी, फंगस, फंगसचा अभ्यास करणारं शास्त्र, बायोलॉजीची एक ब्रँच म्हणजे कोण? मायकॉलॉजी. बुरशींचा अभ्यास करणारी शाखा. जेनेटिक्स, जीन्सचा अभ्यास, जीन्स. हेरिडिटी, अनुवंशिकता, हेरिडिटी ज्याला आपण म्हणतो, हेरिडिटी अँड व्हेरिएशन, अनुवंशिकता आणि विविधता यांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे कोणती? जेनेटिक्स. बघा, जीन्स जनुकांचा, अनुवंशिकता, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, अँड व्हेरिएशन उत्क्रम, आपलं विविधता, या विविधतेचा सजीवातल्या प्रत्येक काय, आईसारखाच बाळ दिसतं, आईसारखा किंवा वडिलासारखं ते मूल दिसतं. आई वडिलाला जर जे मूल होईल, मुलगी होईल, मुलगा होईल, ते एकतर आईसारखं दिसतं किंवा वडिलासारखं दिसतं. पण ह्या दोघांपैकी कुणासारखं तरी दिसतं किंवा कुणा ह्या दोघांच्या मिश्रणानं तयार होणार एक नवीन तरी काहीतरी असतं. पण दिसतं कुणासारखं? आई वडिलासारखं. म्हणजेच काय आहे? त्याला म्हणायचं अनुवंशिकता. द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, दॅट इज कॉल्ड हेरिडिटी. बट जशाला तसं ते अपत्य एक्झॅक्टली आईसारखं किंवा एक्झॅक्टली वडिलासारखं कधीच नसतं. आईसारखं असतं बऱ्यापैकी, वडिलासारखं असतं बऱ्यापैकी, पण एक्झॅक्टली वडिलाचीच तर कॉपी नसतं. म्हणजे काही ना काही थोडीशी विविधता आलेली असते. वडिलासारखं एक्झॅक्ट का नसतं? काही गुणधर्म आईचे तरी असतात. आईसारखं एक्झॅक्ट का नसतं? काही गुणधर्म वडिलाचे तरी असतात. पण कुणापैकी, दोघापैकी एकासारखं असतं किंवा दोघातलं मिश्रण तरी असतं. तर ते म्हणजे काय झाले? दोघापैकी कुणासारखं तरी दिसतंय म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे कॅरेक्टर आई वडिलाकडचे त्या मुलाबाळात गेलेत म्हणून आई वडिलासारखं दिसायला, पण एक्झॅक्टली तसं दिसना गेले, काहीतरी नवीन गुणधर्म आलेत म्हणजे व्हेरिएशन. या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे जेनेटिक्स. आपल्याला डिटेलमध्ये नंतर सगळंच बघायचंय. इकॉलॉजी, इकॉलॉजी म्हणजे काय? ज्याला आपण परिस्थितिकी म्हणू. आता परिस्थितिकी म्हणजे काय? द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन टू ऑर्गॅनिझम, रिलेशन बिटवीन वन अनॉदर, एकमेकातलं रिलेशन, नात्यांचा अभ्यास. माझं आणि गाईचं नातं, माझं आणि कुत्र्याचं नातं, माझं आणि डुकराचं नातं, माझं आणि गाढवाचं नातं, दोन सजीवामधलं नातं, माझं आणि एखाद्या वृक्षाचं नातं, काही ना काही नातं आहे. प्रत्येक जण एकमेकावर आज डिपेंडंट आहे लेकरांनो. पण आज आपण असे वागायला लागलो की आपल्याला कुणाचीच गरज नाही, आपण कुणालाच आज मानायला तयार नाही. हे सगळ्यात महत्वाचं माणसाचा जो गुणधर्म आज जगामध्ये वावरत असताना चुकायलाय तो म्हणजे आपण कुणालाच मानायला तयार नाही. मी बडा, मी शहाणा, ही जी प्रवृत्ती आज माणसामध्ये वाढत चाललेली आहे, हीच येणाऱ्या काळात माणसाच्या ऱ्हासास, माणसाच्या पतनास कारणीभूत ठरणार आहे. माणसाचं जर आज खरं जर पराजय जर येणाऱ्या काळात कुणामुळे होणार आहे तर केवळ मीपणामुळं, अहंभावामुळं, एकमेकांमध्ये आपण सामंजस्य न दाखवल्यामुळं, फ्रेंडली न वागल्यामुळं. आणि म्हणून ही जर माणसानं प्रवृत्ती जर बदलली तर येणाऱ्या काळामध्ये वेळ लागणार नाही लेकरांनो. तर इकॉलॉजी म्हणजे काय? एक दोन सजीवामधल्या रिलेशनचा अभ्यास करणं.
आज प्रत्येक सजीवामध्ये रिलेशन आहे, निर्जीवामध्ये रिलेशन आहे. आणि कुठलाच ऑर्गॅनिझम एकटा राहू शकत नाही या जगामध्ये. त्याला निर्जीवावर पण जगावं लागणार आहे, अवलंबून राहावं लागणार आहे, सजीवावर पण अवलंबून राहावं लागणार आहे. म्हणून द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटर रिलेशन म्हणजे नातं बिटवीन वन अनदर, दोन सजीवामधलं नातं, अँड देअर रिलेशन विथ द एन्व्हायरमेंट, आणि त्यांचं नंतर पर्यावरणाबरोबर सुद्धा नातं आहे. एन्व्हायरमेंट और सराउंडिंग, ज्याला आपण सराउंडिंग म्हणजे काय, आपल्या सभोवतालचा परिसर, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. त्या सराउंडिंग बरोबर म्हणजेच पर्यावरणाशी या सगळ्यांचं नातं काय, तर एकमेकामधलं नातं, आणि नंतर ह्या एकमेकामधल्या नात्याच्या ह्या दोन सजीवाचं नंतर पर्यावरणाशी काय नातं आहे याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी. हे तिथं केलं जातं. इव्होल्युशन, उत्क्रांती, पूर्ण एखाद्या ऑर्गॅनिझम, त्याचा पूर्वज कोण होता, तो कसा आला, कुठून आला, किती त्याच्या स्टेजेस आहेत, किती काळापासून हा या पृथ्वी तलावर आहे, या सगळ्यांचा अभ्यास इव्होल्युशन. द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ organism, the study of history of organism, the study of ancestral history of organism, that is called evolution. Biophysics, the application of physics rule in the biology. फिजिक्सचे रूल बायोलॉजी मध्ये वापरून ते एक नवीन ब्रँच तयार केली, दॅट इज बायोफिजिक्स. तर अशा या सगळ्या ब्रँचेसचा अभ्यास म्हणजे बायोलॉजी. आणि खूप शाखा आहेत त्याच्या, आपल्याला जास्त पण तुम्हाला माहिती राहावं, जे जास्तीत जास्त आपल्याला हे तोंडवळी पडणाऱ्या सतत ह्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर अशा त्यातल्या त्यात ह्या दोन ब्रँचेस लक्षात ठेवा, बॉटनी आणि झुलॉजी, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. ज्याच्यात वनस्पतीचा अभ्यास केला जातो ती बॉटनी, आणि प्राण्यांचा अभ्यास केला जातो ती झुलॉजी. सो दिस इज ऑल अबाउट द बायोलॉजी. ही पूर्ण झाली कशाबद्दलची माहिती, बायोलॉजी बद्दलची माहिती. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी शॅल डिस्कस अबाउट द केमिस्ट्री. थँक्यू गाईज.